गाईस, आता आपण बनवणार आहोत सुखा जवळा. सुकी मच्छी असते ती आता आपण बनवणार आहोत. जी मी थोडंसं ऑइल टाकते आहे. बस आता आपण थोडंसं जिरं टाकूया. मी कढीपत्ता टाकला आहे. आता मी कांदा टाकते. कांदा थोडासा लाल व्हायला ठेवूया. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तरी नेहमी बघाल माझ्या रेसिपीला मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, कारण की कांदा लवकर लाल होतो. आता आपला हा कांदा शिजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हलकाच आपण फक्त ब्राऊन करायचं आहे, जास्त नाही. टॅमॅटो टाकूया. बघा, जेवणाची ना पद्धत सेम असते. काही त्याच्यामध्ये एवढं हे वापरा ना ते वापरा असं काही नाही आहे. फक्त तुमची जेवणाची पद्धत आहे. स्टार्टिंगची कांदा टॅमॅटोची वगैरे ती सेमच असते. तुम्हाला सुकं खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे तर तुम्ही याच्यात टाकू शकता. आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आहे आणि हलवून घेते. मसाले कधीच कांदा टॅमॅटो शिजताना नाही टाकायचे, मग ते शिजायला वेळ लागतो आणि आपला टाईम खूप वेस्ट होतो. पहिलं हे शिजून घ्या, मग मसाले टाकून एक 5 मिनटं आपण तेलामध्ये हे करायला ठेवू. आता हे शिजू द्या. मी ह्याच्यामध्ये हळद, हिरवी मिरची ही मेन आहे, कच्चा आंबा टाकला आहे आणि थोडासा चिकन मसाला, तिखट मसाला आणि गरम मसाला हे मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं शिजून घेऊया. आणि मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी आणि जवळा टाकूया. सुकी मच्छी जवळा आपण सुकी मच्छी पहिली भाजून धुवून घेतली आहे. भाजून घ्या, नाहीतर मग त्याचा वास येतो. जर भाजून चांगली धुवून घेतली ना की आपल्याला वास येत नाही. आणि टाकून घ्यायची चांगली. आंब्याचं सीझन नसेल तर तुम्ही कोकम टाकू शकता. कोकम पण छान टेस्ट लागते. हलकंसं पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी. बाकी आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेव्ही नको आहे. बस आपण शिजूया. बाकी आपण सगळं काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकले. हा आमचा सुका जवळा झाला आहे शिजून.
जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वांग आणि बटाटा टाकायचं तर तुम्ही पाणी टाकून शिजवू शकता. दोघांचं मेथड सेमच आहे, वेगळी काही रेसिपी नाही आहे. पण आम्हाला सुकं हवं आहे म्हणून आम्ही सुकंच बनवलं आहे. 10 ते 15 मिनिटात आपली सुकी मच्छी झाली रेडी.